हार विक्रेत्या महिलेला निर्जन स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने महिलेचे सोन्याचे दागिने लुटणाऱ्या रिक्षाचालक अनिल खिल्लारे याला डोंबिवली रामनगर पोलिसांनी अवघ्या 6 तासात बेड्या ठोकल्या आहेत। मुख्य आरोपी सोबत त्याच्या अन्य 3 अल्पवयीन साथीदारांना यावेळी ताब्यात घेण्यात आले। डोंबिवली पूर्वेकडील तक्रारदार महिला हार विक्रीचा व्यवसाय करते। दिनांक 22 मार्च रोजी ही महिला डोंबिवली घरडा सर्कल येथून एपीएमसी मार्केटच्या दिशेने जाण्यासाठी निघाली। ही महिला घरडा सर्कल या ठिकाणी रिक्षात बसली। या रिक्षात रिक्षा चालकासह अन्य 3 जण बसले होते। या रिक्षा चालकाने या महिलेला चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली। त्याच वेळी मागे बसलेल्या 2 अल्पवयीन मुलांनी फिर्यादी महिलेकडील सोन्याचे दागिने काढून घेतले। या प्रकरणी महिलेने डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली। या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला। त्यानंतर अवघ्या 6 तासांत हा गुन्हा उघडकीस आणण्यात डोंबिवली पोलिसांच्या पथकाला यश आले। यावेळी महिलेला लुटणारा रिक्षा चालक अनिल खिल्लारे आणि त्याच्या साथीदारांना डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी दिली आहे। निर्मला लोंगरे नावाची महिला ही फूल विक्रेता महिला आहे। होलसेलमधून फूल विक्री करण्याच्या दृष्टीने फूल खरेदी करायला रिक्षाने पहाटे जात असताना साधारण 6 ते 6:30च्या दरम्यान रिक्षात ऑलरेडी 2 लहान मुलं आणि स्वतः रिक्षा चालक ते त्या ठिकाणी बसलेले होते। घरडा सर्कलला ती महिला बसल्यानंतर तिला रिक्षामध्ये चाकूचा धाक दाखवून तिच्याकडचे रोख 10,000 कॅश आणि साधारण 18,000 रुपयाचे 3 ग्रॅम वजनाचं कानातलं कर्णफूल आणि त्याच्याबरोबरची चेन असं एकूण जवळजवळ 18,000 आणि 10,000 असे 28,000चा माल जबरीने चोरी झालेला होता। सदर गुन्ह्यात डोंबिवली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जवाद वाड व त्यांची डीबीची टीम API भराडे आणि त्यांची टीम यांनी सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अनिल खिल्लारे याला ताब्यात घेऊन या गुन्ह्यातील बराचसा माल देखील रिकव्हर केलेला आहे। या गुन्ह्यामध्ये आणखी 3 विधी संघर्षित बालके देखील आहेत। यांच्यावर गुन्हे यापूर्वी एक साधारण जुवेनाईल असल्यामुळे यांच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत। यापूर्वीची हिस्ट्री आहे। NTV न्यूज मराठी ठाणे।